नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत करते। तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। आणि आता आहे कडक उन्हाळा चालू, तर प्रत्येक जण माठ घ्यायच्या तयारीत असतो किंवा माठ काढायच्या तयारीत असतो। फ्रीज मधलं पाणी पिलेलं जास्त चांगलं नसतं, त्याच्यामुळे माठातलंच पाणी पिलेलं चांगलं। पण माठ नवीन आहे तोपर्यंत त्यात पाणी थंड राहतं, परत एकदा जुना झाला की त्यात पाणी थंड राहत नाही। तर त्याच्यासाठी काय ट्रिक करायची ते आपण आज बघणार आहोत। तर माठ नवीन असताना त्याला छिद्र असतात, त्याच्यामुळे त्यातलं पाणी थंड राहतं। पण जसा माठ जुना होईल ती छिद्र बुजून गेलेली असतात, त्याच्यामुळे पाणी थंड राहत नाही। ती जी छिद्र असतात त्याच्यातून पाणी बाहेर येतं आणि शेजारच्या हवेत ते पाणी मिक्स होतं, म्हणजे बाष्पीभवनाची प्रक्रिया होते त्या पाण्याची आणि ते शेजारच्या उष्णतेला कमी करतं, त्याच्यामुळे माठातील पाणी थंड राहतं। त्यालाच आपण इव्हापोरेटिव्ह कूलिंग असं म्हणतो। तर हे इव्हापोरेटिव्ह कूलिंग चांगलं होण्यासाठी आज काय करायची एक ट्रिक ते आपण बघणार आहोत। तर चला तर मग पहिल्यांदा माठ भिजवून घ्यायचा पूर्ण। भिजवून घेतल्यानंतर घासणीवर थोडंसं मीठ घ्यायचं आणि या मिठाने हा माठ पूर्ण घासायचा। असं घासल्यामुळे हे पोर्स रिकामे होतात आणि त्याच्यातून पाणी चांगल्या प्रकारे बाहेर येऊ शकतं। आता आत पण हे मीठ टाकून घ्यायचंय, आतमध्ये घासायचं नाही। आणि आत एक तांब्या भरून पाणी सोडायचंय। हे पाणी अशा प्रकारे हलवून घ्यायचंय सगळं, म्हणजे सगळ्या साईडनी लागेल माठाला आतून। त्या पाण्यात मीठ विरघळतं आणि हे मिठाचं पाणी सगळीकडे झालं पाहिजे। आता हे पाणी काढून टाकायचंय आणि माठ चांगला धुवून घ्यायचंय। आता हा माठ पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे।
भरलेलं आहे. याच्यात थोडेसे चमच्याभर सब्जाचे बी घालायचे. एवढेच बी घ्यायचे थोडेसे आणि याच्यात टाकून द्यायचे. सब्जा पाणी शरीरातील आपले उष्णता कमी करायचं खूप छान काम करतो. आता हे पाणी खूप थंड राहील. चला तर मग कसा आजचा व्हिडिओ वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.